लाडक्या बहिणींना आता 40,000पर्यंत कर्ज मिळणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। तर लघु उद्योगासाठी कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न। भारत पाकिस्तान तणावाचा सोन्याच्या दरावर मोठा परिणाम। 24 तासात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची घसरण। सोन्याचे आजचे दर जीएसटी सह 97,541 रुपये। नाशिकमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान तर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। पाकिस्तानमध्ये पुन्हा भूकंप। पाकिस्तानला 4.6 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का। पुण्याच्या वडमुखवाडीमध्ये अल्पवयीन तरुणाची हत्या। सोहम शिंदेसह हत्या झालेल्या तरुणाचं नाव। या प्रकरणी दिघी पोलिसांनी 3 जणांना घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।